झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगावमधील एक वृद्ध महिला सध्या आश्चर्याचा विषय ठरली। नेमका का ठरतायत गोपिकाबाई नवलाईचा विषय, त्यासाठी पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। जळगावमध्ये राहणाऱ्या या आहेत गोपिकाबाई सारस्वत। वय वर्ष 105। मात्र आजही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे आणि स्वतःची कामही ते अजून स्वतःच करतात। सध्या त्या चर्चेत आल्यात त्या त्यांच्या शारीरिक बदलांमुळे। आजीबाईंना आता तिसऱ्या टप्प्यातील दात येऊ लागलेत आणि त्यांच्या डोक्यावरील पांढरे केसही काळे होत आहेत। देवाच्या आणि कृपेने आजीला प्रकृती ठणठणीत आहे, दातही थोड्या कण्या आलेल्या आहेत आणि केसही थोडे काळे होत आहेत। त्यामुळे आम्ही सगळे कुटुंबीय तर आनंदी आहोतच, कारण त्यांचा कृपा छत्र आमच्यावर सतत राहो ही आमची मनापासून इच्छा आहे की त्या आमच्या सोबत सदैव राहोत। मलाही त्यांचं हेच सांगणं असतं की तू तुझी कामं व्यवस्थित कर, तुला खूप आनंद मिळेल आणि जीवनात खूप परिश्रम केल्याशिवाय कुठलंही काही यश मिळत नाही। जगातील सर्वाधिक वयाच्या बेस कूपर या जॉर्जियन आजीबाईंचा 5 डिसेंबरला मृत्यू झाला। तर भारतातल्या सर्वाधिक वयाच्या अमरावतीतल्या सोवनी अक्का यांच्यासह अन्य दोघांची नेहमीच चर्चा होते। मात्र सध्या सगळीकडे गोपिकाबाईंमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे त्या चर्चेचा विषय ठरल्यात। झी 24 तास साठी जळगावहून विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।